नमस्कार. आज आपण खोल आणि गूढ अशा विषयावर बोलणार आहोत. प्रारब्ध आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काही घटना आपल्या हातून नकळत घडतात? काही भेटी, काही संधी, काही संकट जणू आधीपासूनच ठरवलेली असतात. यालाच प्राचीन ग्रंथामध्ये प्रारब्ध म्हटलं गेलं आहे. आणि दुसरीकडे आधुनिक जगामध्ये एक सिद्धांत सांगितला जातो, लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे आपल्या विचारांनी, भावनांनी आपण स्वतःचं आपलं भविष्य घडवतो. मग खरं काय आहे, प्रारब्ध की लॉ ऑफ अट्रॅक्शन? चला आज हे उलगडून पाहूया. प्रारब्ध म्हणजे आपल्या भूतकाळातील कृती, कर्म यांचे फळ. जसं बी पेरल तर तसंच पीक येतं. तसं आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचं फळ ठराविक काळानंतर आपल्या जीवनात मिळतं. हे बदलता येत नाही, कारण ते आधीच नियतीच्या खात्यात जमा झालेलं असतं. म्हणूनच म्हणतात, प्रारब्ध म्हणजे आपल्याला मिळालेली परिस्थिती, जिथे आपण जन्मलो, आपलं कुटुंब, आपलं दिसणं, काही ठराविक घटना, या सगळ्या प्रारब्धातून आलेल्या असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रारब्ध म्हणजे शिक्षा नाही, तर एक शिकवण आहे. आपण कोणत्या अनुभवातून काय शिकणार याचं नियोजन विश्व आपल्यासाठी आधीच करतं. आणि मग लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा आधुनिक मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक सिद्धांत आहे. तो असं सांगतो की आपण जे सतत विचार करतो, ज्यावर आपलं लक्ष केंद्रित असतं, तीच गोष्ट आपल्या आयुष्यात आकर्षित होते. आपल्या विचारांच्या कंपनांची विश्वाचं तरंगलहरींनी जुळतं आणि तसल्या घटना आपल्या जीवनात येतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर कसं देता येईल आपल्याला? तर सतत नकारात्मक विचार केल्यास नकारात्मक अनुभव येतात, आणि सतत सकारात्मक आणि कृतज्ञ राहिल्यास चांगल्या गोष्टी, योग्य माणसं, योग्य संधी आयुष्यात येतात. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुझा विचार तुझं भविष्य घडवतो. हेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि प्रारब्ध आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन यांचा संबंध, तर इथेच मुख्य प्रश्न येतो. जर सगळं प्रारब्धाने ठरलेलं असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो? तर उत्तर अगदी सोपं आहे. प्रारब्ध आपल्याला परिस्थिती देतं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला प्रतिक्रिया ठरवू देतं. आता उदाहरणच द्यायचं आहे तर तुम्हाला सांगते, तुम्हाला गरीब घरात जन्म मिळणं हे प्रारब्ध आहे. पण त्या परिस्थितीत तुम्ही काय विचार करता, काय स्वप्न बघता किंवा किती सकारात्मक राहता, ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. जर तुम्ही सतत गरिबीवर लक्ष केंद्रित केलं तर गरिबीच वाढेल. पण जर तुम्ही मी श्रीमंत होणारच असा विश्वास ठेवला आणि कृती सुरू ठेवल्या तर विश्व तुम्हाला तशा संधी देईल. म्हणजेच प्रारब्धाने दिलेली सुरुवात आपल्याला बदलता येत नाही, पण शेवट आपण घडवू शकतो. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच आपलं शस्त्र आहे, जे प्रारब्ध बदलू शकतं. प्रारब्ध म्हणजे काय? तर प्रारब्ध हा एक आध्यात्मिक आणि तत्वज्ञानाशी निगडीत शब्द आहे. आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर प्रारब्ध म्हणजे आपल्या मागील जन्मात आपण जे कर्म केलं आहे त्याचा जो भाग या जन्मात फळ म्हणून भोगायचा आहे, त्याला प्रारब्ध म्हणतात. तर याच्यात आपण सविस्तर कसं समजून घेऊ शकतो? तर कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक संचित कर्म असतं, एक प्रारब्धाचं कर्म असतं आणि एक क्रियमान कर्म असतं. तर संचित कर्मामध्ये काय असतं? अनेक जन्मातली साठवलेली कर्माची बीजं जी असतात ती आपल्या संचित कर्मामध्ये असतात. आणि प्रारब्ध कर्म काय असतं? तर संचित कर्मांमधून निवडून या जन्मात भोगायला लावणारा जो भाग असतो तो आपला प्रारब्ध असतो. आणि क्रियमान कर्म काय असतं? तर आपण आता या जन्मात जे नवीन कर्म करतो ते क्रियमान कर्म असतं. प्रारब्धाचा अर्थ काय? आपण कुठल्या कुटुंबात जन्म घेतो, आपले आरोग्य, सौंदर्य, बुद्धी, आयुष्यात येणाऱ्या काही ठराविक घटना, सुख आणि दुःख, आपली परिस्थिती, हे सर्व आपल्याला मागील जन्मांच्या कर्मांमुळे आधीच ठरलेलं असतं. हाच प्रारब्ध. महत्वाचा मुद्दा काय? तर प्रारब्ध बदलता येत नाही असं शास्त्र सांगतं, पण सध्याच्या कर्मांद्वारे, क्रियमान कर्मांमुळे आपण भविष्याचा मार्ग नक्कीच बदलू शकतो. तर एकदम सोपं उदाहरण मी सांगते तुम्हाला. समजा एखाद्या शेतकऱ्याने मागच्या हंगामामध्ये जे बी पेरलं होतं
त्यानुसार आता त्याला फळ मिळत आहे. ही फळं बदलता येत नाहीत, हेच त्याचं प्रारब्ध आहे. पण आज नवीन बी चांगलं पेरलं तर पुढच्या हंगामात चांगली पिकं येतील, हे क्रियमान कर्म आहे त्याचं. आणि हे प्रारब्ध बदलता येत नाही. आणि क्रियमान कर्म, जे सध्या आपण काम करतोय त्याला क्रियमान कर्म म्हणतात. पण या जन्मात तुम्हाला नवीन संधी मिळतात. तुम्ही जे रोज निर्णय घेता आणि जे कर्म करता ते तुमचे क्रियमान कर्म असतात. मदत करणे, चांगली वागणूक देणे, सकारात्मकता ठेवणे किंवा चुकीची कामं करणे, इतरांना त्रास देणे, सगळं तुमच्या क्रियमान कर्मांमध्ये जमा होतं. आणि चौथे जे आहे भविष्य. तुमचं सध्याचं क्रियमान कर्म म्हणजे उद्याचं भविष्य, म्हणजे तुमचं गोडाऊन. नवीन संचित कर्म ते आहे तुमचं, जे पुढच्या जन्मात पुन्हा प्रारब्ध म्हणून तुमच्या समोर येणार आहे. याच्यामध्ये सारांश काय आहे तर संचित कर्म म्हणजे गोडाऊन आहे. तुम्ही जी साठवणूक केलेली आहे तुमच्याकडे जे आहे चांगल्या कर्माची, वाईट कर्माची, ती संचित कर्मामध्ये येते. आणि प्रारब्ध काय असतं, जे डिलिव्हर होतं, जे नक्कीच भोगायचं असतं ते बदलत नाही. आणि क्रियमान कर्म काय आहे, नवीन ऑर्डर. आता आपण करत असलेली कामं म्हणजे जी आपण सध्या काम करत आहे ते, त्यामुळे चांगली कामं करा. आणि भविष्य, नवीन गोडाऊन, उद्याचं फळ. तर तुम्ही चांगलं काम केलं तरच तुमचं भविष्य चांगलं असणार आहे. आता एक मी गोष्ट सांगते तुम्हाला. एक गाव होतं, तिथं एक साधू महाराज राहायचे. गावातला एक माणूस त्यांना विचारायला गेला, महाराज हे प्रारब्ध, संचित आणि कर्म म्हणजे नक्की काय? मग साधूंनी त्याला हसून कथा सांगितली. तर साधू म्हणाले, पहिली पिशवी जी आहे संचित कर्म आहे. बघ, तुझ्याकडे एक मोठं गोडाऊन आहे आणि जन्मात तू जे जे कर्म केलं आहेस त्याच्या पिशव्या त्या गोडाऊन मध्ये साठवलेल्या आहेत. हे सगळं तुझं संचित कर्म आहे. आणि दुसरी पिशवी जी आहे ते प्रारब्ध आहे. त्या गोडाऊन मधून काही पिशव्या निवडून तुला या जन्मात दिल्या जातात. कोणत्या घरात जन्म, कसं आरोग्य, कसं आयुष्य हे आधीच ठरलेलं असतं. हीच दुसरी पिशवी, हेच प्रारब्ध आहे. आणि ही पिशवी तुला परत करायचीच असते, कारण हे फळ तुला भोगावंच लागतं. आणि तिसरी पिशवी जी आहे क्रियमान कर्म. पण तुझ्याकडे अजून एक पिशवी आहे. दररोज तू जे वागतोस, जे निर्णय घेतोस, जे कर्म करतोस ते सगळं त्या पिशवीत भरलं जातं. ही आहे तुझी क्रियमान कर्माची पिशवी. तीच उद्याचं तुझं भविष्य ठरवते. आणि साधूंनी शेवटी सांगितलं, म्हणून मुला, प्रारब्ध बदलू शकत नाहीस, पण आजच्या तुझ्या क्रियमान कर्मांनी उद्याचं नवं गोडाऊन सुंदर बनवू शकतोस. तो माणूस डोळ्यातलं पाणी पुसून म्हणाला, महाराज आत्ता मला समजलंय, माझं आजचं कर्म म्हणजे माझं उद्याचं नवं जीवन आहे. आणि या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते? प्रारब्ध जे ठरलेलं आहे ते भोगायलाच लागतं. आणि क्रियमान कर्म जे असतं, जे आजच्या कृतीने उद्याचं जीवन सुंदर करता येतं. त्यामुळे लोकांना मदत करायची किंवा आपल्या आचरणामध्ये चांगलं आचरण ठेवायचं, हे आपल्या कर्मावरच आपलं पुढचं प्रारब्ध ठरवतं. आता याच्यामध्ये अजून एक आपण गोष्ट पाहू शकतो. तर एकदा दोन शेतकरी होते आणि दोघांच्या शेतात एकाच दिवशी पाऊस आला, एकाच दिवशी दुष्काळही पडला. हा त्यांचा प्रारब्ध होता, सेम समान. पण एक शेतकरी रडत बसला, माझं नशीब असंच खराब आहे. तर दुसऱ्याने विचार केला, युनिव्हर्सने मला कसोटी दिली आहे, मी पॉझिटिव्ह राहून नवीन उपाय शोधतो. पहिला शेतकरी हताश झाला, शेत उजाडलं. दुसऱ्याने लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून विश्वास, मेहनत आणि इनोव्हेशन करून शेत फुलवलं. दोघांचं प्रारब्ध एकच, पण विचारसरणीमुळे परिणाम वेगळे वेगळे होतात. आणि म्हणून नशिबावर रडून बसण्यापेक्षा युनिव्हर्सकडे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स पाठवा. तुमचं प्रारब्ध बदलू शकत नाही, पण त्याचं आउटकम म्हणजेच फ्युचर नक्कीच बदलू शकतं. म्हणून लक्षात ठेवा, प्रारब्ध आपल्याला कसोटी देतं, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला विजय देतं. आणि हे अधिक स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट बघूया आपण. तर एका छोट्या गावात राम नावाचा मुलगा जन्माला आला. त्याचा जन्म गरीब घरात झाला होता. शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. आई वडील शेतात काम करायचे. ही होती त्याची प्रारब्धाची देणगी, गरिबी आणि अडचण. पण रामचा दृष्टिकोन वेगळा होता. तो नेहमी म्हणायचा, एक दिवस मी मोठा होणार, माझं नाव होणार, माझं कुटुंब सुखात राहणार. त्याने ह्या विचाराने अभ्यास सुरू ठेवला, प्रत्येक संधी पकडली. त्याने लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर केला, स्वतःवर विश्वास ठेवून, स्वप्नांवर लक्ष केंद्रित करून. आणि काही वर्षांनी राम मोठ्या शहरात गेला, मेहनत केली आणि एक यशस्वी उद्योजक झाला. त्याचं प्रारब्ध गरीब घर देऊन गेलं होतं, पण लॉ ऑफ अट्रॅक्शनने त्याला श्रीमंती दिली आणि यश मिळवून दिलं.
आणि ही गोष्ट आपल्याला सांगते, प्रारब्ध आपल्याला परिस्थितीत येतं, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन त्या परिस्थितीवर विजय मिळवायला शिकवतं. आणि प्रारब्ध टाळता येत नाही, पण त्यावर मात करता येते. आपल्या विचारांनी, श्रद्धेनी आणि कृतीनी आपण आपल्या आयुष्याचं भविष्य घडवू शकतो. आणि आजपासून ठरवायचंय, कोणत्या अडचणीला प्रारब्धाची शिक्षा न समजता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आधार घेऊन त्यातून यश आणि आनंद निर्माण करायचा. कारण शेवटी आपण विचार करतो तेच आपण आहोत.